जे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध होते, मर्यादा होते, त्या मात्र आता शिथिल झालेले आहेत. 3 क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, तर सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. युट्यूबद्वारे या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. लॉग ऑन करा, टाईप करा पालकमंत्री चषक 2018 अंजूर, आणि या स्पर्धेचा आनंद आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर लुटू शकता. तसेच टेलिव्हिजन सेटवरून या SSS या चॅनलवरून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण आपण घर बसल्याही पाहू शकता. पशुपती दुसरं षटक आदळण्यासाठी आलेला आहे. यावेळी इम्प्रोइज फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं वाईटचं श्रेय येतोय, कारण स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने धावसंख्या वाढते, एका धावेने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते. धावसंख्या वाढून होती ती 10. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांनी अर्धशतके झळकावण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. त्यामध्ये केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा हेमंत पाटील आणि SSS बिनार संघाचा कुमार गुण. यावेळी अंद्यापच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस मिसफील आपल्याला पाहायला मिळते, आणि मिसफीलचा फायदा उचलतात फलंदाज. तब्बल 3 धावा पूर्ण करतात फलंदाज, आणि या 3 धावेने मॉरिस एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या होती ती 13. ठाणे जिल्हा ग्रामीण पूल मधील आजच्या दिवसामधील आता आजच्या रजनीमधील पहिला सामना आपण पाहतोय. सुनील स्पोर्ट्स वाफिल विरुद्ध मॉरिस एंटरप्राइजेस भादवड या 2 संघामध्ये. एक संघ ठाणे परिसरामध्ये तर दुसरा संघ भिवंडी परिसरामधील आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मात्र सेफ लँडिंग. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. 2 धावा, आणि या 2 धावेने भादोड संघाची धावसंख्या उडते ती 15. वॉकलन संघाने संपर्क साधायचा आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर वडवली आणि वाकलन या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावा वाईटच्या रूपाने. सिंगलने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 16. पशुपती दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. यावेळी मात्र आपल्या रनअप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. यावेळी मात्र डिफेन्स केलेले आहे. डायरेक्ट निशाणा साधला जातोय, आणि निश्चितच जावं लागेल तिसऱ्या फलंदाजाला डगवाटच्या आश्रयाला. धावबाच्या रूपाने फलंदाज बाद होतोय तो उमेश नाईक. हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल, हर बारी में भर लेंगे चढ़ती जवानी संभाल. हमने पकड़ ली है सारी रात होगी धमाल, बारी में भर लेंगे. नवीन फलंदाज सागर तरे, बाला तरे याचा बंधू आपण पाहतोय. सलामीला बाला तरे 0 या धावसंख्येवर बाधून पहिल्यामध्ये परतलेला आहे. पाहू त्याचा बंधू सागर तरे कशा प्रकारे कामगिरी करतोय. पूर्णपणे डिफेंड असणारे वंडर भिवंडी जगदीश नाईक कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कारण एक सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचायचं असेल याला टिकून खेळावे लागेल. यावेळी मात्र कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होता. डीप कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही जगदीशाला. या 2 धावेने धावसंख्या होते ते 18. दुसरे षटक मार्गास्त आहे. आपण जो सामना पाहतोय ठाणे जिल्हा ग्रामीण पूलमधील आजच्या रचनेमधील पहिला सामना मयूर एंटरप्राइजेस भादवड विरुद्ध सुनील स्पोर्ट्स वाघवील या 2 बलाढ्य संघामध्ये. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट सुपर डुपर आपण पाहतात पालकमंत्री चषक अंजूर. यावेळी मात्र दिलस्कोप पल्लू शॉट चांगला प्रयत्न मात्र चेंडू जातोय शिमारशेपार चौकार. तर व्यासपीठावर आपण पाहू शकता जे आमचे मान्यवर आहेत ठाणे शहर राष्ट्रवादी उपतालुका ठाणे शहर अध्यक्ष आदरणीय प्रकाश सत्रे साहेबांना या स्पर्धेची आणि या व्यासपीठाची शोभा होताना साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिलशन तिल्लकरंदीच्या अंदाजाने हा स्कूपचा फटका केला होता. यावेळी पुन्हा रिव्हर्सचा स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क होत नाही. अशा प्रकारे दुसऱ्या षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर मयूर एंटरप्राइजेसचा भादोड या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 22 22 लॉस ऑफ 3 विकेट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. वाकलन संघाचा संघ नाही आणि वडवली संघाचा संघ नाही का पण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे कारण या डावाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर आगमन होतोय आरडी ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी पाटील साहेबांचं. साहेब आपलं मनपूर्वक असं स्वागत आहे. सोबतच मित्रांनो आपण पाहू शकता की या स्पर्धेमध्ये सलग 6 चेंडूवर ज्यांनी 6 षटका ठोकण्याचा एक कीर्तिमान स्थापित केलेले आहे दीपेश माळी हे सुद्धा सोबत आहे. निश्चितच दीपेश माळी विराट कोहली ऑफ भिवंडी ज्यांनी 6 चेंडूमध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये केलेला आहे. सुजाता पिंपळाच्या संघाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केला होता. आपले हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पदवी झालेली ती 22. तिसरं षटक आदळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सदानंद. यानंतर नाणेफेक केली जाणार आहे वाकलन आणि वडवली या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे कारण या डावाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक होणार आहे. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. सदानंद एक्सपिरियन्स कंपेनियर आपण पदवे अनुभव असा गोलंदाज. यावेळी एवढा चेंडू जातोय शिमारशेपार पालकमंत्री षटकार. पंचाचा नोचा इशारा आहे. निश्चितच फिल्डिंग मुलं निश्चितच पंचाने नो चेंडू दिलेले. 6 क्षेत्ररक्षक एका साईडला. इथे एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय पंचांकडून आहे. आणि या पुढील चेंडू निश्चितच उघडा डोळे पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्रीट. धावसंख्या वेगाने वाढून होत आहे ती. सात धावा मात्र धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि या 7 धावेने मयूर एंटरप्राइजेस भादवड संघाची धावसंख्या झाली ते 29. सोनेपे स्वागा 7 धावा मिळालेल्या आहेत आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. मित्रांनो फ्रीटचा जेव्हा विषय निघतोय तेव्हा निश्चितच आंतरराष्ट्रीय पहिला फ्रीट जर बघितला तर पहिला फ्रीट हा ऑक्टोबर 2007 मध्ये आला होता आणि पहिला फ्रीट खेळणारा फलंदाज होता तो निश्चितच भारताचा वीरेंद्र सेहवाग. आणि फ्रीट वर
षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेवक यांनी केला होता. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. व्यासपीठावर आगमन होते या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आणि विद्यमान उपसरपंच अंजूर ग्रामपंचायतचे आदरणीय केतनजी तरे साहेबांचं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम. फ्रीट असणार आहे. या फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. दबाव वाढवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक क्लोज उभा केलेला आहे. यावेळी खोदून काढलेला आहे फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल निवडून होते ते 30. तसेच सोबतच वाकलन गावचे आदरणीय जीत अष्टप्रयोग खेळाडू आदरणीय जीत भोईर साहेबांसुद्धा आगमन झालेले. एक अतिशय महान टेनिस क्रिकेटचा उच्च कोटीचा दर्जेदार खेळाडू आहे. आपलं पण स्वागत आहे. सुस्वागतम. निश्चित वेलकम जीत भोईर. मित्रांनो, रतनबुवा चषकामध्ये ग्रामीण फुल मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज ठरला होता जीत भोईर वाकलन या संघाचा. आणि यंदाच्या अंगामध्ये अंतिम सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे आहे. यावेळी कहा फिनी गाय कहा फिनिशांना वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. नाणेफेक हाणल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय मयूर एंटरप्राइजेसचा भादोर या संघाला. आघाडीचे 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद होऊन फेल्यूमध्ये परतलेले आहेत. यावेळी शॉर्ट फायनलला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावीने धावसंख्या वाढवून होते ते 31. हरीश जोशी, बाला तरे, उमेश नाईक हे टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज डगवाडच्या आश्रयाला गेलेले आहेत. वंडर ऑफ भेवंडी जगदीश नाईक आणि सागर तरे ही जोडी मैदानामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहे सदानंद सुनील स्पोर्ट्स वाघविल या संघाकडून. यावेळी फ्लॅटेड डिलिव्हरी इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला फटका खेळण्यासाठी. पंचांचा बायचा इशारा होतोय. बायच्या रूपाने एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज आणि सिंगलने धावसंख्या वाढवून होते ती 32. यावेळी मोठा फटका. क्षेत्ररक्षक बंधू प्रेक्षक, कारण आमच्या मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा पालकमंत्री षटकार. या षटकाने धावसंख्या मुसळणी मारते. धावसंख्या वेगाने निवडून होते ते 38. 38 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आता मात्र एक इनफ टोटल धावपालकावर पाहायला मिळते. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याच्या बॅटमधून निघालेला वंडरफुल सिक्सर. यावेळी मात्र चेंडूला मिड रिजन मध्ये टोलवलं जात आहे. डिफेन्स क्षेत्र चेंडू झेप पावतोय आणि दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार चौकार. यानंतर जो सामना होणार आहे सुबह तुम्हाला दोन्ही संघांना आपण बोलून घ्यायचे. वाकलन संघाचा संघ नायक आणि वडवली संघाचा संघ नायक आपण व्हीआयपी डायस समोर यायचं आहे. कारण दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. क्षेत्ररक्षण तुरीत लावून घ्यायचं आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. कारण 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी सेट केलेला आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर मयूर एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 42. तिसरं षटक निश्चित महागडं षटक मात्र मयूर एंटरप्राइजेस संघाच्या दृष्टीने एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये पंकज यांनी फक्त 9 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटक हाताळलं होतं ते पशुपती यांनी 13 धावा खर्च केलेल्या आणि तिसरं षटक सदानंद याचं थोडंसं महागडं ठरतंय. 20 धावा खर्च केलेल्या आहेत.
रोहित गोलंदाजी मार्कवर आलेला आहे शेवटचं षटक बदलण्यासाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर रेषेत फैलावून आमच्याकडे इशारा करतात वाईटचा. अवांतर वाईटच्या रूपाने आणि एका धावेने धावसंख्य वाढवून होते ते 43. रोहित गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र चेंडू फिरकावून दिला जातोय. लॉफ केलेल्या चेंडूला वाडिश लॉंगांच्या वरून भगवा षटकार. निश्चितच भगवमय वातावरण आपण पाहतोय आणि भगवमय वातावरणामध्ये हे शिवसेनेची मानाची स्पर्धा मित्रांनो खेळली जात आहे. महाराष्ट्रामधील नंबर 1 पक्ष आणि नंबर 1 पक्षाची ही नंबर 1 टुर्नामेंट नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेट सुपर डुपर पालकमंत्री चषक अंजूर. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. पॉवरफुल आणि चेंडू होतोय शिमाच्या बरोबर. बॅक टू बॅक 2 षटकार फेस केले आपण पाहिला होता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फुल केलं होतं आणि सक्सेसफुल ठरतोय. मिड विकेटच्या वरून चेंडू गेला होता. भगवा षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती 55. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 6 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये दिनेश वडनवकर, कुमार भिनार, सचिन पिंपलनेर, सागर केवणीदिवे, दीपेश जो सध्या व्यासपीठावर आहे मानकुली संघाचा आणि आकाश जयदुर्गा सुरई. अहो 7वा फलंदाज बनतोय का? यावेळी मात्र शॉर्टआर्म पुल केलेल्या चेंडूला आणि गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. शिवसेना चौकार. या चौकाराने धावसंख्या वेगाने वरती. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 59. वाकलन संघाचा संघनायक आपण व्हीआयपी डाई समोर यायचा आहे. तसेच वडवली संघाचा संघनायक आपण व्हीआयपी डाई समोर यायचा आहे. कारण या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच दोन्ही संघामध्ये टॉस केला जाणार आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण पूल मधील सामना मित्रांनो पहिला पाहतोय या रजनीमधील मरीस एंटरप्राइजेस भादवाड बनाम सुनील स्पोर्ट्स वाघवेल. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट रोल इन प्रोग्रेस. सामना करेल फलंदाज सागर. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलं होतं या चेंडूवर सागर या फलंदाजाचा गोलंदाज रोहित यांनी. त्याचा हिट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक केलेलं आहे या चेंडूवर. यावेळी चेंडूला फुल केलेलं आहे. फुल अँड सक्सेसफुल. असं मतदान करा की शिवसेनेची सत्ता कल्याण डोंबिवली मध्ये आलीच पाहिजे आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा. 65 धावसंख्या होते मरीस एंटरप्राइजेस भादवड या संघाची. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे कारण कुठलाच क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा. पाहूया चौथी धाव पूर्ण करतात का. मात्र चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
तर अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मयूर एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 68 आणि 69 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सुनील स्पोर्ट्स वाघविले या संघासमोर. खूप खूप धन्यवाद सुभा धुमाल. आपल्याला मी थांबवतोय कारण की व्यासपीठावर पण पाहणार होतं जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार होत आहे. तर सर्वप्रथम आपण व्यासपीठावर राष्ट्रवादी ठाणे शहर उपप्रमुख आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश तरे साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी आमचे आयोजक आदरणीय केतन तरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे. स्वागत आणि सन्मान होताना आदरणीय प्रकाशजी तरे साहेबांचं ठाणे शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष वनलेवन क्रिकेट एकच नारा आहे. महाराष्ट्र शान शिवसेनेचा जरी शो असेल पण पाहुण्याचं स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण. तसेच मित्रांनो व्यासपीठावर या स्पर्धेसाठी खास भेट देण्यासाठी व्यासपीठावर विराजमान आदरणीय जैन सेठ यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी परत आदरणीय केतन तरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. व्यासपीठावर आदरणीय उद्योगपती जैन सेठ साहेब यांचं स्वागत आणि जैन सेठ यांचं स्वागत आणि सत्कार होतोय. सन्माननीय केतन तरे साहेब विद्यमान उपसरपंच आहेत अंजूर ग्रामपंचायतचे. तर निश्चित मित्रांनो व्यासपीठावर अजून एक आमचे मान्यवर RD ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय विनोद पाटील सेठ साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती परत मी केतन तरे यांना विनंती करेन. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय विनोद पाटील सेठ साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचे आहे. पाहतोय आपण RD ग्रुपचे अध्यक्ष आणि आदरणीय विनोद पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना भगवी शाल आणि या स्पर्धेची भेट गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह. तसेच व्यासपीठावर आदरणीय पृथ्वीराज साहेब हे सुद्धा विराजमान आहेत त्यांचं पण स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी केतन तरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सत्कार करायचे आहे. तर दरम्यान दोन्ही संघाच्या संगणकाने यायचे आहे नाणेफेक करण्यासाठी. तर सुभा धुमाल आपण टॉस घेऊन घ्यायचे. तर पृथ्वीराज साहेबांचं स्वागत आणि सत्कार होताना तर निश्चित अतिशय महान खेळाडू टेनिस क्रिकेट जगतमधला तर जीत भोईर यांचं स्वागत आणि सत्कार होतोय. बघा मित्रांनो भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये एक अतिशय महान खेळाडूचं आगमन झालेलं आहे. वाकण या संघाचा एक आधारस्तंभ खेळाडू जीत भोईर आणि सुभा धुमाल नियुक्त त्याच्याबद्दल सांगितलं की रतनभाऊ ट्रॉफीमध्ये खेळून अतिशय चमकदार कामगिरी केली होती. तर त्या खेळाडूचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. लगेच आपण वळूया तसेच व्यासपीठावर जो नाणेफेक होणार आहे व्यासपीठावर जे मान्यवर आहेत ठाणे शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश तरे साहेब. तसेच व्यासपीठावर एका मिनिटासाठी आपण थांबवतोय कारण की तर साहेबांना विनंती असेल तसेच आदरणीय विनोद पाटील साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. धुमाल आपण सज्ज राहायचे आहे. धन्यवाद सुनील पवार. तर नाणेफेक केली जाणार आहे आमच्या मान्यवर शुभ हस्ते. वाकलन आणि वडवली संघाचं स्वागत आहे. कर्णधार टॉस बॉक्स मध्ये स्वागत आहे. हे नाणं आपण पाहू शकता ज्या संघाने ही ऐतिहासिक स्पर्धा आयोजित केलेली आहे. गावदेवी स्पोर्ट्स अंजूर संघाचा लोगो एका बाजूला तर एका बाजूला ज्यांच्या सन्मानाने ही स्पर्धा खेळवली जाते ठाणे जिल्हा पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रतिमा. तर हे नाणं सुपूर्द होतोय. आपण नाम निर्देशन करायचं आहे गावदेवी अंजूर
किंवा पालकमंत्री. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. त्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. निश्चितच वाकलन संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. जीत भोईर आपण नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? निश्चित आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेले आहे. मी शॉर्टली प्रश्न विचारतो, हे जे आयोजन केलेले आहे आयोजनाविषयी काय वाटतंय? पहिल्यांदाच या भागामध्ये आलोय आणि अशा प्रकारचा धमाल आयोजन बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. आणि केतन तरे किंवा पूर्ण अंजूर टीम मित्र टीम आहे माझी आणि सर्वांना पाहून इथे खूप छान वाटलं. आणि बऱ्याच वेळेला सांगितलं होतं आम्हाला इथे खेळायला येण्यासाठी, परंतु काही कारणाचं जमलं नाही. पण आज इथे येऊन खूप छान वाटलं आणि नेक्स्ट टाइम आम्ही आवर्जून येऊ. निश्चित ठाणे परिसरामधील दादा संघ आहे. वाकलन संघ म्हटलं तर दादा संघाचं दादा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. निश्चित आम्ही प्रयत्न करू की आमचा 100% देण्याचा. केतन आहे, चांगले बॅट्समन आहेत केतन वगैरे, प्रदीप वगैरे आहे. चांगला परफॉर्मन्स केला तर नक्कीच आम्ही इथे जिंकू. आपल्या संघात नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 धावा तरी मारू आम्ही. 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे. असे कोणते फलंदाज असतील याच्याकडून खास अपेक्षा असेल? सुशांत आहे, जितू आहे, चेतन आहे, मी आहे. गावदेव स्पोर्ट्स अंजूर संघाने ही मानाची शिवसेनेची स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे. भगोमय वातावरण आहे. निश्चितच पालकमंत्री चषक 2018 चं हे आयोजनाविषयी काय वाटतंय, काय प्रतिक्रिया असेल? प्रथम तर मी त्यांचा धन्यवाद करेन का आम्हाला इथे खेळायला बोलवलं त्यांनी. आणि जे आयोजनाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. चांगलं आहे आयोजन. आपल्या संघाचे हार्दिक शुभेच्छा. तर टॉप मधून न्यूज अशी आहे, नाणेफेक जिंकलेले वाकलन संघाचा संघनायक जीत भोईर यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि वडवली संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. मी घेऊन जातो टॉस आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेडी बॉक्स. खूप खूप धन्यवाद. तर सामन्याला सुरुवात करायची. दरम्यान व्यासपीठावर एक स्वागत आणि सत्कार होणार आहेत. खास बघा मित्रांनो, भिवंडी क्रिकेट यालाच म्हणतात की जो चांगला खेळेल, जो चांगला वागणूक करेल त्याला निश्चित आम्ही सन्मानित करतो. पण व्यासपीठावर भिवंडी क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय महान नाव कमावणाऱ्या अशा दीपेश माळी या खेळाडूंचं स्वागत आणि सत्कार होणार आहे. तर मी अजित मुकेश डाके यांना विनंती करेन, मुकेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत दीपेश माळी यांचं. आणि या स्पर्धेमध्ये खास आमच्या पाहुण्याच्या माहितीसाठी की 6 चेंडूवर 6 असे बंबम षटकार ठोकणारा हा फलंदाज आहे. तर त्याच खेळाडूचं आपण स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय दीपेश माळी यांचं. एक अतिशय महान फलंदाज गावदी अंजूर संघाचा मग की भिवंडी ओपन मुकेश यांच्या शुभ हस्ते एका चांगल्या महान खेळाडूचं स्वागत आणि सन्मान होताना लगेच आपण समालोचक कक्षामध्ये जाऊया. या चालू सामन्याचा धावता वर्णन करण्यासाठी सज्ज आहेत. वेलकम राहुल भोईर. थँक्यू पवार. नक्कीच वाकलंगावचे कोणी प्रतिष्ठित नागरिक जर आला असेल तर आपण या, आपले स्वागत असेल. आमच्या विजेता गायकर येतात उपसरपंच वाकलंगावचे, आपले स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण बघतोय, मानाची सन्मानाची एक ऐतिहासिक मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा. पण त्याचा सिग्नल आमच्याकडे आलाय. गेम ऑन. सामना आता आपण सुरू करूया. एक चांगली मॅच, कारण का फर्स्ट इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करून एक मोठी धावसंख्या बनवली आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारची इथनं फलंदाजी यांना आपल्याला मध्ये पाहायला भेटते. चांगल्या प्रकारचा इथनं खेळ करा. एक मोठी धावसंख्याच्या मदतीने पाडला करत असताना 69 धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी सुनील स्पोर्ट्स वाघबिल क्रिकेट संघाला.
चेंडू या दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारचा मात्र होता. क्षेत्ररक्षक डीप लॉंगॉन येतील चेंडूवरती चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत फक्त एकच धाव येते. एक मोठी धावसंख्या बनवायची असताना 17.25 ची सरासरी मेंटेन करावी लागेल प्रति षटकामागे. डे नाईट स्पर्धेचं आयोजन एक मोठं असं आयोजन भव्य दिव्य व्यासपीठ आणि खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. गावदिव्य अंजू संघाच्या माध्यमातून ठाणा जिल्हा पालकमंत्री चषक 2018चा पर्व आपण एन्जॉय करतोय आणि असा हा तब्बल 4था दिवस आपण एन्जॉय केला आणि दुसरी रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला भेटतीये. मंगेश 6 षटक असेल पहिला. चेंडू चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी, कारण का फर्स्ट इनिंग मध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. खास केलं तर या दरम्यान जगदीशने संघाचे संघनायक जगदीशमध्ये चांगला प्रकारचा खेळ केला. सागर तरेने चांगला प्रकारचा खेळ केला. डबल 32 धावा बनवल्या सागरने आपल्या संघासाठी. सागर तरेने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि एक मोठी धावसंख्या बाजूवर टीमने आतापर्यंत इथने विचार केला सेट केली आहे. या मोठी धावसंख्या बनवण्यासाठी इथनं जास्त चांगला खेळ करावा लागेल आणि प्रत्येकी चेंडूवरती हल्ला बॉल करून एक चांगली खेळी काळामध्ये इथनं स्वीकारावी लागेल. फलंदाज स्ट्रायकरला यावेळेस येत हेमकांत आणि जगदीश. यावेळेस गोलंदाजी काय चांगली होती. खूप चांगल्या प्रकारचा इथनं मात्र आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक मात्र इथनं डॉट चेंडू जात आहेत. प्रत्येकी डॉट चेंडू मध्ये इथनं विचार केला तर बॅकवर्डला जाईल मैदानाच्या आतमध्ये. कारण का मोठी धावसंख्या बनवायची असताना तुम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करावा इथनं लागेल. प्रति षटकामागे 17 पेक्षा जास्त धावसंख्या बनवायची. इथनं चुकीची फलंदाजी. चेंडू या दरम्यान बाकवुडला जाऊन ऑब्रा खेळायचा प्रयत्न होता. मग चेंडू जातो बाकवुड पॉइंटला फील्ड होईल. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा पालकावरती येत आहेत. षटक क्रमांक यावेळेस पहिला P1चा मार्ग असताना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला मंगेशकडनं पाहायला भेटेल. मंगेशने आतापर्यंत इम्प्रेस केला. एक मोठी धावसंख्या बनवायची असताना वाघबील संघाने इथं डॉमिनेट केला. जास्तीत जास्त चांगला खेळ केला. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. चेंडू या दरम्यान स्विंग आक्रमण, कारण का वेगामध्ये स्विंग सुद्धा करतायत आणि चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी. षटक संपण्याचा इशारा पंचांचा आमच्याकडे आलाय. षटक क्रमांक संपले गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पलकावरती धावा फक्त इथनं येत आहेत. त्या दरम्यान 2च धावा 6 पलकावरती येत आहेत. 69 धावा बनवायच्या असताना एक मोठी धावसंख्या समोर मग त्या दरम्यान एक मोठी इमारत उभी केली. इमारतीचे आर्किटेक्ट या दरम्यान होते सागर तरे आणि त्याच्यानंतर जगदीशने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. डीजे असं मतदान करा की शिवसेनेची सत्ता कल्याण डोंबिवली मध्ये आलीच पाहिजे आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा त्या घुमटावरती फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे, फडकलाच पाहिजे. थँक्यू डीजे. नक्कीच आमच्या बघा केतन दादा तर यांच्याकडनं आम्हाला मधल्या सूचना येत आहेत की वाघबिल गावातील कोणी प्रतिष्ठित नागरिक मान्यवर सरपंच साहेब कोणी जर आला असेल तर आपण या व्यासपीठावरती आपले स्वागत असेल. त्याच्यानंतर एका बाजूने बादवड गावातील कोणी मान्यवर आले असतील आपण या व्यासपीठावरती आपलंही स्वागत असेल. यावेळेस पालकमंत्री चषक 2018 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. 69 धावा बनवायच्या असताना बाकफुटला जातोय. चेंडू खूप चांगला होता. खोलबट्टा पाचा चेंडू मात्र फेकला गेला. लेफ्ट आर्म गोलंदाज देत आणि रजनी क्रिकेट खेळत असताना अशाच प्रकारचे मात्र गोलंदाजी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची करावी लागते. त्या अनुषंगाने इथनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या फक्त पलकावरती येथील 3 धावा. 69 धावा बनवायच्या असताना आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. कालच्या रात्रीमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला. वीरतानाचे दापोडी संघाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला आणि गावदेवी बाल संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय कालच्या मात्र रजनी क्रिकेटमध्ये. चेंडू या क्रॉस लाईन खेळलेत. लाईन मध्ये खूप लवकर रीड केली. चेंडू जातो या दरम्यान लांगल्याने मिडवे किटच्या मधून सीम ऋषी पलीकडे भगवा षटकार. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी माता, तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. बाळासाहेब एक रिमोट कंट्रोल आहेच जाहीर आहे, पण जेवढ्या माझ्या रिमोट कंट्रोल बद्दल चेंडू या दरम्यान वापसी करायचा इथनं प्रयत्न खूप चांगला, कारण का षटकाराच्या नंतर हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा फेकला. एकच धाव असेल. एका धावाने संघाची धावसंख्या 1 ने डबल डिजिट 1-0.
10 धावा पलकावरती तर बाळा तारे, ज्या बाळा तारेचं नक्कीच कौतुक केलं होतं जगदीश नाईकने, कारण आमच्याकडे चांगला गोलंदाज आहे बाळा मंगेश यांच्याकडे मात्र अपेक्षा असतील संघाला आणि इथनं बाजवा टीम जास्त त्या अनुषंगाने मात्र जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. हा चेंडू दरम्यान क्रॉस लाईन खेळले क्षेत्रक्षण चेंडूवरती खूप वेगाने दुरून येतील. चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेग गेला मात्र फ्रीकी खूप वेगाने आली होती. तोपर्यंत या 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या दरम्यान 2 पुढे जाते. एकूण धावा पलकावरती इथनं येतात 12. थंडीची त्या वाकलन संघासाठी एक थम्सअप थंडीची सोय केलेली आहे. प्रशांत रामातरे यांच्या माध्यमातून वाकलन संघाचा संगणक आपण यायचे. प्रशांत तरे यांची संपर्क साधायचे. प्रशांत शेठ टरे यांच्याकडनं बघा सुविधा मात्र वाकलन संघासाठी झाली आहे. आकर्षक या दरम्यान थंड्याची मात्र सुविधा केली आहे. जीत बोईचे नक्की संपर्क साधा. त्यांच्याकडे खूप मोठे फॅन आहेत ते वाकलन संघाचे. जीत बोईसाठी मात्र आकर्षक थंड्याची बॉटल थंड थंड कूल कूल. बाळा शेठ टरे तर धावसंख्या पलकावरती आतापर्यंत इथं येतील 15 धावा पलकावरती. हा चेंडू या दरम्यान खूप चांगला होता. गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगल्या प्रकारचे कधी मंगेश षटक फेकले पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केले. त्याच्यानंतर षटक फेकला बाळा तारेने षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13. या दरम्यान इथनं उमेश नाईकचा वापर केला जातो. म्हणजे इथनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा आतापर्यंत बाजवा टीमकडून आपल्याला पाहायला मिळतो. कारण वाबील संघ तसा बागवटला जातोय. बेनिफिट त्याचा असेल गोलंदाजी आणि फलंदाजी खूप चांगली झाली. आता मात्र इथनं गोलंदाजी सेकंड इनिंग मध्ये खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटते. हा चेंडू या दरम्यान दांडी गोल होईल. फलंदाज बाद. वेग खूप आहे आणि वेगाने इम्प्रेस केला जातोय. उमेश नाईक कडे फलंदाज होतील इथनं बाद. आम्ही मुंबईत राहतो, आम्ही दर्यात राहतो, आम्ही गणेश आहेत नवीन फलंदाज. इथं उमेश नाईकने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. सामना मात्र थोडासा मात्र एकतर्फी कदाचित इथनं होईल का. 69 धावा बनवायच्या असताना अजिबात मात्र इथनं प्रयत्न केला जात नाही वाघवे संघाच्या माध्यमातून. कारण का चुकीची इथनं फलंदाजी चुकीची गोलंदाजी झाली आणि फलंदाजी करत असताना मात्र काय खेळ केला जगदीश चंद्र सागरने तब्बल 32 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. खूप चांगल्या प्रकारचा आपल्या संघाकडनं पाहायला भेटला. शॉर्ट पिच आहे मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जास्त दूर जाणार नाहीये. चेंडू उचलण्यासाठी वेळ मात्र जास्त लागत नाही. फेकी खूप चांगली झाली.
सांघिक यश फलंदाज बाद. वेलकम द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचं आगमन झालेले आणि सोनादेवी टेमगड संघाचं आगमन झालेले श्याम चौधरी आपलं स्वागत आहे. थँक्यू डीजे. विकेट टेकिंग गोलंदाजी धावसंख्या पलकावरती फक्त इथनं येते 17 धावा. पंकज येतात नवीन फलंदाज. हा चेंडू या दरम्यान दोन धावा अजून इथनं कंप्लीट केल्या जातील. त्या दोन धावा अजून इथं येतील. दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे जाते. 19 धावा पलकावरती येतात. हा चेंडू या दरम्यान खोलपट्ट्या पास होता. बॉटमॅनचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केला पंकजने. फलंदाज बाद. डीजे. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नक्की जयंती खूप मात्र जुमाने साजरी केली गेली. एक चांगलं संगीत नवीन फलंदाज देते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच गोंदवलीवरून यावेळेस संदीप पाटील सरांकडनं शुभेच्छा येतात वाकलन संघासाठी. कारण याच्यानंतर वाकलन संघाचा सामना असेल. एक चांगली मॅच एका बाजूने कासरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूने वाकलन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. चेंडू पाड्यावरती होता. स्ट्रॉंग अपील. लाग बिफोरची अपील मात्र स्ट्रॉंग होती. परंतु लेग बायची धाव असेल पंचाचा इशारा आमच्याकडे येतोय. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पलकावरती धावा डबल येतील. फक्त आणि फक्त 20 धावा बनवायच्या असताना 69 धावा आणि फक्त 20च धावा पलकावरती येत आहेत. म्हणजे इथं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा आपल्याला इथनं खेळ पाहायला भेटतोय. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी आतापर्यंत बादवा टीमने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. चला पण जास्त वेळ घेऊ नका. बादवा टीमला विनंती असेल पण जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर क्षेत्राच्या आपण लावून घ्या आणि लवकरात लवकर आपण सामना फिनिश करायचा प्रयत्न करू. डीजे. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम. थँक्यू डीजे. सूर्यकाचा एक पवाडा आपण ऐकला. दरम्यान 6 चेंडू शिल्लक असतील फक्त औपचारिकता. कारण का धावफलकावरती 20 धावा फक्त पलकावरती. चेंडू या दरम्यान मध्ये होता. बॉटमॅनचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. प्रयत्न फर्स्ट नाही. हरीचा अंतिम षटक आहे. म्हणजे सामना खूप दूर गेला कारण का इथं 49 धावा नथिंग आहेत. 5 बॉल फक्त शिल्लक असते. फक्त औपचारिकता म्हणजे विजय आणि पराजयाचा अंतर इथं मात्र कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का वाकील संघाच्या माध्यमातून. हाच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात. इथं सामन्यामधली मजा निघून गेली कारण का सामना इथं एकतर्फी आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. आजच्या नंतरचे मॅच मात्र चांगला सामना आपल्याला पाहायला भेटेल. ठाणा डिस्ट्रिक्ट मधून आपण विचार केला बिलॉंग करणारा वाकला संघ इनेक्शन मध्ये असेल तर कासार वडवली संघ आपल्याला इनेक्शन मध्ये पाहायला भेटेल. तोच मात्र विचार केला तर एक चांगली मॅच एक प्रेक्षणीय आणि दर्जेदार लढत पुढची आपल्याला मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येते. स्वीर चेंडू येतोय. अवंत धाव 21 धावा पलकावरती येत आहेत. चेंडू या दरम्यान पुल केला जातो. क्षेत्रक्षे जेल काली
शील या दरम्यान इथं सोडला जातोय. हा चेंडू या दरम्यान मिक्स टायमिंग शॉट जेल कली क्षेत्ररक्षक येथील टॉपेज होता. फलंदाज बाद. सोनादेवी टेमगड संघाचा संगणक आपण संपर्क साधायचे. समालोचक कक्षामध्ये श्याम चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यायचे. आपला गणवेश आपण घेऊन जायचे. फक्त ऑप्शनचा शिल्लक असेल सामन्यामधील एकतर्फी सामना आपल्याला इथं पाहायला भेटतो, कारण अशी लढत चांगली होईल अशी मात्र प्रेक्षकांनी खूप सारी चांगली अपेक्षा केली होती. आज मात्र खूप साऱ्या संख्येने आपल्याला प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौपर पाहायला भेटतील, कारण आज सुद्धा मात्र विशेष रजनी क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय आणि खूप साऱ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलेत आमच्या वास्तवात. खूप साऱ्या संख्येने मान्यवर आलेत. चांगली स्पर्धा आपण या दरम्यान चौथा दिवस या स्पर्धेचा आपण कंप्लीट केलं आणि दुसरी रजनी नंतर सुरुवात केली. आजच्या या रात्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ आजच्या रजनी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पाहायला भेटेल. कालच्या दिवसामध्ये दोन संघांनी खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. राजन पाटीलचा वीरतानाची दापोटे संघाने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. तर कालच्या दिवसामध्ये सोमनाथ राणेचा गावदेवी बाल संघ त्या संघाने खूप चांगला खेळ केला. हा चेंडू दरम्यान पण एकदा ऑनसाईडला खेळाचा प्रयत्न होता, पण सामन्यातली मजा निघून गेली, कारण का 69 धावा बनवायचे असताना पुन्हा एकदा वापगील संघ बाकवटला जातोय. कारण का गोलंदाजी मंगेश असो, बाळा तारे असो, उमेश नाईक असो, त्याच्यानंतर हरी या सर्वांनी मात्र खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. प्रथम फलंदाजी करत असताना सागर तरेने तिथं मात्र विस्फोटक फलंदाजी केली. एक मोठी धावसंख्या बनवली आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बाकवटला गेला मैदानाच्या आतमध्ये वाघबील संघ. हा चेंडू चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिशन होता. फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामधील. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर आगमन होते आमच्या या स्पर्धेचे आयोजक आणि माजी सरपंच आदरणीय सदानंद ग्रस साहेबांचं स्वागत आहे आपलं. तर अंतिम बॉल फक्त फेकण्याचा मग ते शिल्लक असेल. औपचारिकता फक्त सामन्यातील बाकी असेल, कारण का एकतर्फी सामना पहिला सामना एकतर्फी रजनीमधील आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला भेटतोय. दरम्यान हा चेंडू स्वीर असेल, मग चेंडू अजून एकदा फेकावा लागेल गोलंदाज हरीला. तर सामना संपला. सामन्यामध्ये दरम्यान एक तरी आपल्याला पाहायला भेटला. तर सामन्याचा हिरो असेल सागर तरे. ज्या सागर तरेने तब्बल 32 धावा बनवल्या. प्रथम फलंदाजी करत असताना खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. एक चांगली सुरुवातीची गरज होती, कारण नाणेफेकीचा कौल गमावला होता बादवा टीमने. त्याच्यानंतर बादवा टीमने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. या सामना या दरम्यान जिंकला जातोय खूप मात्र फरकाने. दरम्यान सामनावीर आहे सागर तरे. तर सागर आपण व्यासपीठावर येते. तसेच मयुरेश इंटरप्राइज संघाचा संगणक आपण इथं कमिटी मेंबरशी संपर्क साधायचे. मयुरेश भादवड संघाचा संगणक. तसेच कर्णधारांनी सुद्धा यायचंय. मयुरेश स्पोर्ट भादवड संघाचा संगणक आपण व्यासपीठावर यायचे. कमिटीची आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुढच्या सामन्यात नाणेफेका झालेली आहे आणि क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. तर सागर याला सामनावीरचा किताब देण्यासाठी व्यासपीठावर विराजमान निश्चित आमचे आयोजक आदरणीय सदानंद ग्रस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सागर याला सामनावीरचा किताब देणार आहोत. माजी सरपंच अंजूर ग्रामपंचायतचे आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक सुद्धा आहेत आदरणीय सदानंद ग्रस साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीरचा हा पुरस्कार स्वीकारताना. तर आपण वळीव सामन्याकडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दरम्यान परत आम्हाला कमिटीकडून सूचना मिळते की मयुरेश स्पोर्ट भादवड संघाचा संगणक आपण संपर्क साधून जायचंय.
कृपया करून विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पुढचा सामना अतिशय दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तर नाणेफेकीचा कॉल वाकलने संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर ज्या प्रकारे रणजी स्पर्धेचे हे पण व्हीआयपी डे जे पाहू शकता. निश्चित एकच जर साहेब होऊन गेला तो म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा सुंदर कटआउट. त्यानंतर जिच्या नावावर ही स्पर्धा आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सोबतच भिवंडी ग्रामीण सम्राट जिल्हा परिषद ठाणे गटनेते आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब, सर्वांचे लाडके मामा. आणि पाहतोय आपण दोन्ही साईडनी जे सुंदर कटआउट आहेत. गावदी स्फोट अंजूर संघाचे आधारस्तंभ आणि स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आणि भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय महादेवजी घरज साहेब. आणि तसेच आपण पाहू शकता या स्पर्धेचे आयोजक आणि अंजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय सदानंद घरज साहेब यांचा सुंदर कटआउट. आणि संपूर्ण व्हीआयपी डायचा एक अतिशय चांगला सुंदर नजारा पाहू शकता आपण टेलिव्हिजनवर सेटवर. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय सदानंद घरज साहेब यांना व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना. तसेच आदरणीय सोपान तरे साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. तसेच पाहू शकता आपण आदरणीय ठाकूर मनेरे साहेब, तसेच संतोष पाटील साहेबांना सुद्धा पाहू शकता. आणि रणजित हे सुद्धा व्यासपीठावर आहे. आणि इतर मान्यवर सामन्याचा आनंद घेताना. तर ओळे आपण सामन्याकडे. नाणेफेकीचा कॉल सर्वप्रथम आपल्या बाजूने घेऊन वाकलने संघाने प्रथम या रणजी स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भिनारीतून रमेश भोईर यांच्याकडून दोन्ही संघांना आणि खास करून चषकाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर